बुधवारी लेह शहर पेटलं. लडाखमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून शांततामय आंदोलन सुरू होतं, पण अचानक त्याला हिंसक वळण मिळालं. राज्याचा दर्जा आणि भारतीय राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये समावेश या मागण्यांसाठी लडाखमध्ये नागरिक उपोषणाला बसले होते. सोनम वांगचुक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपोषण करत होते, पण बुधवारी दुपारी परिस्थिती हाताबाहेर गेली. शेकडो युवक रस्त्यावर उतरले, घोषणाबाजी सुरू झाली, दगडफेक सुरू झाली आणि मग आंदोलनाने पेट घेतला. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय स्पेशल रिपोर्ट. सरकारने मागणीला त्वरित प्रतिसाद दिला नाही किंवा कोणत्याही चर्चेत संकेत दिले नाहीत. त्यामुळे मंगळवारी सोनम यांच्या समर्थकांनी लेहमधील हिल काउन्सिल कार्यालयासमोर निदर्शनं करण्याची योजना आखली. लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून हिल काउन्सिल कार्यालय हे सर्वात महत्त्वाचं प्रशासकीय केंद्र होतं. आदल्या दिवशी रात्री सोशल मीडिया चॅनलद्वारे निषेधाचं आवाहन करण्यात आलं. संतापलेल्या युवकांनी लेह शहरात थैमान घातलं. भाजप प्रदेश कार्यालयावर हल्ला करून त्याला पेटवून दिलं. आतील कागदपत्र, फर्निचर जळून खाक झालं. CRPFच्या वाहनांना आग लावण्यात आली. लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेचं कार्यालयही जाळण्यात आलं. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधूर आणि अगदी फायरिंगही करावं लागलं. या गोळीबारात किमान 4 आंदोलकांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. इतकंच नाही तर सुरक्षा दलातील 40 जवान देखील जखमी झालेत. लेह शहरात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. लेहमध्ये उसळलेल्या या हिंसाचारानं स्थानिक नागरिक भयभीत झालेत. बाजारपेठा ओस पडल्या. रस्त्यांवर सैन्याचं भारी बंदोबस्त तैनात करण्यात आला. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर झाली. लेह सारख्या शांत आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात असा दंगल सदृश्य प्रकार घडल्याने सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ झाले. आमचं आंदोलन शांततेचं होतं, पण काही हातांनी त्याला हिंसक रंग दिला, असं मत अनेक स्थानिकांनी व्यक्त केलंय. या आंदोलनामागे नक्की कोणाचा हात आहे, हा मोठा प्रश्न आहे. भाजपाने काँग्रेस कार्यकर्त्यांवर हिंसाचार भडकवल्याचा आरोप केलाय, तर दुसरीकडे केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या संस्थेच्या निधीची चौकशी सुरू केली आहे. शांततेच्या मार्गाने सुरू झालेलं आंदोलन अचानक हिंसक का झालं? युवकांच्या संतापाला कोण जबाबदार? लडाखच्या भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय आणि आज संपूर्ण देश विचारतोय, लडाखमध्ये लोकशाहीचा आवाज खरोखरच ऐकला जातोय का, की फक्त दडपशाही केली जाते? लडाखला राज्याचा दर्जा आणि 6व्या अनुसूचीचं संरक्षण मिळावं ही मागणी तिथल्या लोकांच्या अस्तित्वाशी जोडलेली आहे. पण या मागणीला मिळालेलं हिंसक वळण संपूर्ण देशाला हादरवून टाकणार आहे. एकीकडे सरकार आणि स्थानिक नेते आरोप प्रत्यारोप करतायत, तर दुसरीकडे साधे नागरिक भीतीत दिवस काढतायत. पुढे काय होणार हा प्रश्न प्रत्येक लडाखी नागरिक विचारतोय. शांतता परत येईल का, की संघर्ष आणखी तीव्र होणार, हे पाहणं आता संपूर्ण देशासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.